हाय, मी स्मिता. मस्ती कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अंडी, मैदा, ओव्हन या कशाचाही वापर न करता अगदी घरात असलेल्या गोष्टींपासूनच कढईमध्ये एक मस्त सोपा केक करणार आहोत. केक करायला एकदम सोपा आहे, अगदी कोणालाही करता येईल असा हा केक आहे. तर करायला घेऊया. आज आपण एकदमच सोपा रवा आणि गव्हाच्या पिठापासून मस्त चवीचा रवा असा केक करणार आहोत. केक अगदी परफेक्ट होतो आणि चवीला खूपच छान लागतो. मुलं घरी असली की मुलांना सारखी भूक लागते, त्यावेळेला हा केक तुम्ही मुलांना नक्की देऊ शकता. आता आमच्याच घरची गंमत सांगते. हा केक मी एकदा केला, सगळ्यांना इतका आवडला की त्या आठवड्यात मी 2-3 वेळेला हा केक केला. तर हा केक करण्यासाठी मेजरिंग कपनी मोजून 1 कपभर मी जाड रवा घेतलेला आहे. जाडच्या ऐवजी बारीक रवा घेऊ शकता. आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत, त्यामुळे रवा तुम्ही कुठलाही घेतला तरी तो बारीकच होणार आहे. यामध्ये मी आता 1 कपभर साखर घालते. जितका रवा तितकीच साखर मी इथे घेतलेली आहे. 4 हिरवी वेलची घेतलेली आहे. वेलचीचं साल काढून काळ्या बिया रवा आणि साखरेसोबत बारीक करून घेऊया, म्हणजे केकला मस्त स्वाद येतो. हा केक करण्यासाठी अगदी घरात असलेलेच पदार्थ आपण वापरणार आहोत, म्हणून मी इथे वेलची वापरलेली आहे. वेलचीच्या ऐवजी तुम्ही व्हॅनिला एसेन्सही वापरू शकता, पण वेलचीमुळे या केकला मस्त स्वाद येतो. आता हे मिक्सरमधून मी फिरवून घेतलेलं आहे. छान बारीक झालेलं आहे. एका मोठ्या बाउलमध्ये हे मी काढून घेते. त्याच मिक्सरच्या भांड्यात मी आता 1/4 कप दही घेतलेला आहे आणि 1/2 कप साजूक तूप घेतलेलं आहे. साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल घेऊ शकता किंवा बटरही घेऊ शकता. शक्यतो साजूक तुपच घ्या. साजूक तुपामुळे केक जास्त छान होतो. मिक्सरमधून हे मी फिरवून घेतलेलं आहे. आता रवा आणि साखरेच्या मिश्रणात आपण दही आणि तुपाचं मिश्रण घातलेलं आहे. आता यामध्येच मी अर्धा कप गव्हाचं पीठ घालते. गव्हाचं पीठ चाळून घेऊया. प्रमाणही अगदी सोपं आहे. 1 कप रवा आहे, त्याच्या निम्मा अर्धा कप गव्हाचं पीठ आहे. 1 कप रवा, अर्धा कप गव्हाचं पीठ मिळून 1.5 कप होतं. 1.5 कपाच्या निम्मा आपण दही घेतलेला आहे, म्हणजे 1/4 कप दही घेतलेला आहे. 1/2 कप तूप घेतलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मिसळून घेऊया. सुरुवातीला मिक्स करताना जरी आपल्याला थोडं घट्ट वाटत असलं तर यामध्ये आपण साखर बारीक करून घेतलेली आहे. साखर वितळली की हे लगेच थोडं सैलसर होतं. तर सगळ्या गोष्टी मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता हे साधारण इतपत घट्टसर आहे. इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. अर्धा कप दुधापैकी साधारण 1/2 कप दूध सुरुवातीला मी घालते. व्यवस्थित मिसळून घेऊया. उरलेलं दूध आपण जसं लागेल तसं नंतर घालू. तर यामध्ये साधारण 1/2 वाटी दूध मिक्स केल्यानंतर याची अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. इतपत सैलसर हे मिश्रण झालेलं आहे. यामध्ये रवा आहे, त्यामुळे रवा दूध शोषून घेईल आणि हे मिश्रण अजून थोडं घट्ट होईल. नंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी हे दूध आपण नंतर वापरू. रवा भिजतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. इथे मी एक केक टीन घेतलेला आहे. केक टीनमध्ये एक त्याच आकाराचा बटर पेपर कापून घेतलेला आहे, तो घालते. बटर पेपरच्या ऐवजी तुम्ही या केकच्या भांड्याला किंवा एखाद्या कुकरच्या डब्याला, ज्यामध्ये तुम्हाला केक करायचा आहे, त्याला थोडंसं तेल लावून त्यावर मैदा बुरबुरून घेऊ शकता. आता यावर मी अगदी थोडंसं म्हणजे 1/2 चमचा तेल घालून घेते. तेल संपूर्ण केकच्या भांड्याला व्यवस्थित लावून घेऊया, म्हणजे केक बेक झाल्यावरही अगदी सहज निघेल. ही पूर्वतयारी आधीच करून ठेवायची, म्हणजे नंतर आपली घाई होत नाही. इथे आपलं केक टीनही रेडी झालेलं आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आज केक कढईत करणार आहोत, त्यामुळे ज्या कढईमध्ये आपण केक करणार आहोत त्यामध्ये मी एक रिंग ठेवली आहे आणि कढई 10 मिनिटासाठी आपल्याला प्रीहीट करून घ्यायची आहे. म्हणजे केक कढईत ठेवण्यापूर्वी कढई अगदी व्यवस्थित तापलेली असली पाहिजे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि पटकन होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तर इथे साधारण 15 मिनिट झालेले आहे. रवा छान फुलला असेल आणि हे मिश्रण आधीपेक्षा थोडं घट्ट झालेलं आहे. आपल्याला यापेक्षा थोडं सैलसर मिश्रण हवं आहे, त्यामुळे सुरुवातीला 1/2 वाटी दूध आपण बाजूला ठेवलं होतं, त्यातलं थोडं दूध मी यामध्ये घालते आणि व्यवस्थित मिसळून घेऊया. एकाच वेळेला संपूर्ण दूध घालायचं नाही, नाहीतर मग मिश्रण पातळ होऊ शकतं. त्यामुळे जसं लागेल तसं थोडं दूध घालत हे मिक्स करत जाते. तर 1/2 कपमधलं साधारण 2 चमचे दूध मी यामध्ये घातलं आणि आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे. साधारण आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे, त्यामुळे अर्धा कपमधलं थोडं दूध उरलेलं आहे.
आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी 1 टीस्पून बेकिंग पावडर घालते आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा घालते। आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आपण अगदी व्यवस्थित या पिठामध्ये मिसळून घेऊयात। इथे मी बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातलेला आहे, पण याऐवजी तुम्ही 1 इनोचं सॅशे यामध्ये घालू शकता। लक्षात असू द्या आपण गॅसवर कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे। इथे आपलं बॅटरही तयार झालेलं आहे। गॅस शेवटी यामध्ये मी थोडी टुटी फ्रुटी घालते आहे। माझ्याकडे टुटी फ्रुटी होती म्हणून मी घालते, तुमच्याकडे नसेल तर नाही घातली तरी चालू शकतं। यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करून मी यामध्ये घालते आहे, म्हणजे टुटी फ्रुटी तळायला बसत नाही। टुटी फ्रुटीच्या ऐवजी तुम्ही काजू बदामाचे काप घालू शकता किंवा चोको चिप्स घालू शकता। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घाला। टुटी फ्रुटी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण रेडी केलेल्या केक टिनमध्ये हे बॅटर घालूया। हा केक मी कढईमध्ये करते आहे, पण जर तुम्हाला केक ओव्हनमध्ये करायचा असेल तर 180 डिग्रीला 10 मिनिटांसाठी ओव्हन प्रीहीट करून घ्या आणि नंतर 35 ते 40 मिनिटांमध्ये हा केक होतो। कढई व्यवस्थित गरम झालेली आहे। यामध्ये हे केक टिन ठेवते, वरून थोडं टुटी फ्रुटी घालते। मी आधी घालायला विसरून गेली, पण असे थोडे वरून टुटी फ्रुटी घातले की केक वरूनही दिसायला छान दिसतो। आता यावर मी झाकण ठेवते आणि 40 ते 45 मिनिट हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। तर साधारण 45 मिनिट हा केक मी बेक करून घेतलेला आहे। वर टाकलेली टुटी फ्रुटी आता दिसत नाही, इतका केक छान फुलला आहे। कडाही छान लालसर झालेल्या आहेत। केक बाहेर काढते आणि केक थोडं गार व्हायची वाट बघूया। केक व्यवस्थित गार झालेला आहे। आता सुरीने याचे कडा सोडवून घेते। आता केक एका ताटामध्ये काढून घेते। याला आपण बटर पेपर लावून घेतलेला असल्यामुळे केक अगदी सहज सुटतो। आता मागचा बटर पेपर काढून घेते, तर तुम्ही बघू शकता केक सगळ्या बाजूनी अगदी सारख्या रंगावर बेक झालेला आहे। मस्त जाळीदार केक झालेला आहे। केक कापून बघूया। केक कापतानाही अगदी छान सॉफ्ट झालेला जाणवतोय। केक चवीला खरंच खूप छान होतो। या केकमध्ये आपण मैदा वापरलेला नाहीये, अगदी घरात असलेल्या रवा आणि गव्हाच्या पिठापासून हा केक केलेला आहे, त्यामुळे केक हेल्दी आहे। याच प्रमाणात केक केला की तुमचाही केक अजिबात बिघडणार नाही, अगदी परफेक्टच होईल। त्यामुळे असा हा एकदम सोपा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर आज आपण केलेला हा रवा आणि गव्हाच्या पिठाचा केक तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंट करून कळवा। केक करून बघा, अगदी मस्त होतो। पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह। धन्यवाद।